गुरुचरित्रांच्या 1 ते 15 अध्यायांची फलश्रुती मागील व्हिडिओमध्ये दिली होती। अध्याय क्रमांक 16 ते 35 फलश्रुती पुढील प्रमाणे। अध्याय क्रमांक 16 फलश्रुते आदरणीय नंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो। अध्याय क्रमांक 17 फलश्रुती ज्ञान व गुरुकृपेचा लाभ होतो। अध्याय क्रमांक 18 फलश्रुते संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नष्ट होते। अध्याय क्रमांक 19 फलश्रुते भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळींचे पुण्य लाभते। अध्याय क्रमांक 20 गुरुस्मरण करुनी मनी पूजा करियो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल। अध्याय क्रमांक 21 फलश्रुते मृत्यूभयापासून मुक्तता मिळेल। अध्याय क्रमांक 22 फलश्रुती वांझपणात दोष दूर होतो। अध्याय क्रमांक 23 फलश्रुते पिशाच्यबाधा नष्ट होते, राज्य मान्यता प्राप्त होते। अध्याय क्रमांक 24 फलश्रुते भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते। अध्याय क्रमांक 25 फलश्रुते अपात्र लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा होणारा दुष्परिणाम टळतो। अध्याय क्रमांक 26 फलश्रुते शत्रू माघार घेऊन शरण येतात। अध्याय क्रमांक 27 फलश्रुते गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते। अध्याय क्रमांक 28 फलश्रुते वाईट कर्मांचे दोष दूर होतात। अध्याय क्रमांक 29 फलश्रुते वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते। अध्याय क्रमांक 30 फलश्रुते कुमारिकांना इच्छित वर मिळतो, सौभाग्यवृद्धी होते। अध्याय क्रमांक 31 फलश्रुते पतीवर येणारी विघ्ने टळतात। अध्याय क्रमांक 32 फलश्रुते सौभाग्य अखंड राहील। अध्याय क्रमांक 33 फलश्रुते वचनभंग व व्याभिचार दूर होऊन सद्गती लाभते। अध्याय क्रमांक 34 फलश्रुते प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते। अध्याय क्रमांक 35 फलश्रुते हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध परत जुळतात। अध्याय क्रमांक 36 ते 52 ची फलश्रुती पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल। श्री स्वामी समर्थ।